महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ज्यांना वंदन करतोय, ज्यांनी महाराष्ट्र धर्म स्थापन केला वारकरी संप्रदायाच्या रूपाने, त्या ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकाराम महाराजांपासून आजपर्यंतच्या सगळ्या वारकरी संतांना मी अत्यंत भावपूर्ण नमस्कार करतोय. आणि माझ्या या अल्प उपदेशाला म्हणा किंवा व्याख्यानाला म्हणा किंवा आणखी काय म्हणायचं ते म्हणा, कृपा करून लक्षात घ्या की मी कीर्तनकार नाही आहे, मी प्रवचनकारही नाही आहे. तेव्हा जे प्रवचन करणारे लोक आहेत, कीर्तनकार लोक करणारे, ते जशा तऱ्हेने उपदेश करतात तशा तऱ्हेने उपदेश मी नाही केला तर मला क्षमा करा. माझ्या अगोदर कीर्तन झालं, धन्य ते संसारी दया जयाचे अंतरी. हे कीर्तन तुम्ही त्या महाराजांना पूर्ण करू दिलं पाहिजे होतं, आणि त्यांनी देखील तो अभंग पूर्णपणे सोडून दिला पाहिजे होता. मी ऐकत होतो, तिथे वर राहून मी ऐकत होतो की मला काहीतरी या अभंगाचा बोध होईल. जो भगवंताचे गुणगान करत असतो त्याच्या कथेमध्ये व्यत्यय आणायचा नसतो, हा नियम आहे. थोडंसं उशिरा कीर्तन संपलं असतं तर मला थोडा वेळ मिळाला असता, एवढीच परिस्थिती झाली असती ना. पण त्यांना कीर्तन झटपट आवरायला तुम्ही लावलं, ही गोष्ट काय मला आवडलेली नाही. मी सागर महाराजांची क्षमा मागतो. दुसरी गोष्ट, तुम्ही माझा जो उल्लेख करतायत, हिंदू धर्म रक्षक, हिंदू धर्म रक्षक, हिंदू धर्म रक्षक म्हणून, ही नवी पदवी तुम्ही लावायला लागले माझ्यासाठी. ओ एक स्वामी ही पदवी आम्हाला जड झालेली आहे, ती आणखी एक पदवी कोण घ्यायला तयार आहे तुमची? ओ हिंदू धर्म रक्षक शंकराचार्य होते. हिंदू धर्मरक्षक आजच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे होते. आम्ही अत्यंत छोटी माणसं आहेत. संपूर्ण हिंदू धर्माचं रक्षण करणं हे आम्हाला कसं काय शक्य आहे? आणि तुम्ही विनाकारण ही पदवी आम्हाला चिकटवतायत जबरदस्तीने, मला न विचारता. हे काय बरोबर वाटत नाही आहे. परत हिंदू धर्म रक्षक अशा तऱ्हेने मला पुकारू नका. दुसरी गोष्ट, स्वामीजींचा आम्ही सत्कार वगैरे करतोय. जी माणसं सत्कारासाठीच येत असतात त्यांचा तुम्ही सत्कार करा, पण जी माणसं सत्कारासाठी येत नसतात, भगवंताच्या कार्य म्हणून येत असतात, त्यांचा तुम्ही सत्कार काय म्हणून करतायत? सत्कार करण्यायोग्य केवळ देव आहे आणि संत आहे. त्या संतांचं आणि देवांचं तुम्ही सत्कार करा, पण आमच्यासारखी माणसं जे छोट्या पातळीवर छोटंसं कार्य करतायत
त्यांचा तुम्ही सत्काराच्या पातळीवर नेणं हेही काही आम्हाला आवडत नाही, म्हणून मी नको म्हणून सांगितलं. आमचं कार्य सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही लोकही आम्हाला माहिती आहे. आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे कीर्तनाचा आणि माझ्या संवादाचा किंवा भाषणाचा ठेवलेला आहे. कशासाठी ठेवलेलं आहे? एक ही कुटिया स्थापन केलेली आहे, बरोबर आहे. आणि दुसरं सांगा ना, गुरुकुलाची स्थापना असं सांगतायत ना. तुम्ही कुठे आहेत? कोण आहेत ते? कोणी आता आता इथे हजर नाही. तो गुरुकुल कुठे आहे? आम्हाला दाखवा ना. गुरुकुलाची स्थापना असेल तर गुरुकुल कुठे आहे हे आम्हाला दाखवा ना. आणि हिला तुम्ही कुटिया म्हणता का? का हिला तुम्ही कुटिया म्हणणार का? हो, हा बंगला आहे. हो, हा बंगला आहे, कुटिया नाही आहे. कुटिया साधी असते, पानाची असते, गवताची असते, तिला कुटिया म्हणतात. हिंदीमध्ये कुटिया म्हणतात, महाराष्ट्रामध्ये झोपडी म्हणतात. तर हिला तुम्ही कुटिया जर म्हणत असाल तर तुम्ही शब्दाचे अर्थ बदलणारे शब्द प्रभू झालेले आहेत. असू द्यात. मी मला जे बोलवतात त्यांना अगोदर सांगितलेलं असतं मी की मी तोंडफटक्या माणूस आहे आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये विघ्न होईल, तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्या मनात येईल कशाला या माणसाला आपण बोलवलं म्हणून. आम्ही सगळ्या आनंदात उत्साहामध्ये होतो. तुम्ही बोलवलं तर आमची काहीतरी स्तुती तुम्ही करायला पाहिजे होती, पण तुम्ही विचित्र बोलतायत. माझं सांगणं असतं प्रत्येकाला, माझं आवडलं नसेल तर तुम्ही मला बोलवायचं नाही, बोलू नका. मला शिकवायचं असतं, पाठ बंद करून मी येत असतो केवळ संबंध राखण्यासाठी. तेव्हा मी काय कीर्तनकार प्रवचनकार नाही आहे आज मला, पण ही झाली थोडीशी भूमिका. कारण माणसं व्यवहारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या नकळतच करत असतात, वेगवेगळ्या गोष्टीचे संदर्भ वेगवेगळे बनवत असतात, वेगवेगळ्या गोष्टीचं वेगवेगळे अर्थ काढत असतात. आता प्रश्न आहे, वेळेकडे लक्ष ठेवा. त्यांना मला जो विषय दिलेला आहे तो दिलेला आहे भारतीय संस्कृती आणि गुरुकुल परंपरा. हा विषय दिलेला आहे. हा विषय तसा कठीण आहे आणि ज्याप्रमाणे कीर्तनकार मंडळी हसून खेळून ग्रामीण भाषांमध्ये तुमच्या भाषेमध्ये बोलून तुम्हाला समजावून सांगत असतात, त्या पद्धतीने मी काही सांगू शकत नाही. कीर्तन आणि प्रवचन ही काही कॉमेडी नसते. कीर्तन आणि प्रवचन हा काही हसवण्याचा धंदा नसतो. कीर्तन आणि प्रवचन या गोष्टी संसारात ज्यांची अंतःकरणं गुंतून पडलेली आहेत त्यांना जाग करणं, झोपलेल्यांना जाग करणं आणि त्यांना आपल्या मनुष्य योनीचं जे योग्य काम आहे, प्रयोजन आहे, ते प्रयोजन समजावून सांगणं हे असतं. प्रथम देवच गंभीर आहे. देव कुठे आहे हे कोणालाही माहीत नसतं आणि त्यांना समजावणं ही तर गोष्ट कठीणच असते.
आणि संसारामध्ये खापर पंजापासून तर आजपर्यंत केवळ संसाराचं चिंतन करत असलेल्या माणसाला परमेश्वराकडे अभिभूत करणं, उन्मुख करणं ही फार कठीण गोष्ट असते आणि ती गंभीर गोष्ट आहे, हे आपण लक्षामध्ये धरा. आणि त्या ठिकाणी तुम्ही गांभीर्याने चित्त एकत्र करून ते साधू संतांचे बोध वचन नीट आपण ऐकायची असतात. त्या ठिकाणी तुम्हाला हसवणं या गोष्टी होऊ शकत नाही आहेत, कारण समाजाविषयी परमार्थाविषयी आपण गंभीर अशा तऱ्हेचं विवेचन करत असतो, निर्णय करत असतो, जाणीव करून घेत असतो, ज्ञान करून घेत असतो. त्याच्यामुळे तुम्ही मला परत बोलू नका, काही हरकत नाही. यावेळेला बोलवलंय, तुमचा सन्मान देतोय आणि जे सांगायचे ते तुम्हाला सांगतोय. भारतीय संस्कृती. आता भारतीय संस्कृती म्हणजे काय? पहिल्यांदा भारत म्हणजे काय हे समजून घ्या. भारत म्हणजे काय? हिमालयापासून त्या समुद्रापर्यंत, रामेश्वरापर्यंत जो पुण्यमय देश आहे, जी आमची जन्मभूमी आहे, तो देश भारत. त्या देशातले लोक भारतीय आणि त्यांची संस्कृती भारतीय संस्कृती. संस्कृतीचा अर्थ आपण लक्षात घेऊया. संस्कृत होणं म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्याल तर संस्कृतीचा अर्थ समजून घ्याल. तांदूळ नुसते तुम्ही शेतातून आणले तर भाताच्या स्वरूपात असतात, ते भरडावे लागतात, त्याची सलपट काढावी लागतात आणि त्याच्यामधून तांदूळ निर्माण होतो. हा तांदूळ पातेल्यात घालून त्याच्यात पाणी घालून पकवावा लागतो, मग त्याचा काय निर्माण होतो? भात होतो. यालाच तुम्ही काय केलेलं आहे? तांदळाला संस्कृत केलेलं आहे. म्हणजे तांदळाला तुम्ही खाण्यायोग्य बनवलेला आहे. कच्चे तांदूळ आपण खाऊ शकत नाही, कच्ची ज्वारी आपण खाऊ शकत नाही. ज्वारी दळणं, त्याच्यात पाणी घालणं, मळणं, थापणं आणि मग ती भाकरी बरोबर खाणं, याला संस्कार करणं म्हणतात. तशाच तऱ्हेने आपण जो मनुष्य योनीमध्ये आलेलो आहोत, त्या मनुष्य योनीपर्यंत येईपर्यंत आपल्यामध्ये देखील संस्कार झालेले आहेत आणि हे संस्कार तुम्हाला पुराणामध्ये मिळतात. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी या रूपाने दिसतात. विज्ञानाच्या दृष्टीने आपण जर विचार केलाय तर छोट्या प्राण्यापासून आपण मनुष्य शरीरापर्यंत आपली उत्क्रांती झालेली आहे, असं चार्ल्स डार्विन हा शास्त्रज्ञ सांगत असतो. आपल्या पुराणांनी देखील तीच गोष्ट सांगितलेली आहे. आपण वेगवेगळ्या योनीमधून शेवटी मनुष्य योनीला पोचलेलो आहोत आणि या मनुष्य योनीला जर आपण पोचलेलो आहोत तर या ठिकाणी त्या मनुष्य योनीमध्ये तुम्हाला बुद्ध म्हणजे बोध असलेली माणसं तुम्ही बनलेली पाहिजेत, विवेकी माणसं तुम्ही बनली पाहिजेत. तुम्ही पूर्ण माणूस, मनुष्य हा 2 पायाचा जनावरच आहे. खाणं पिणं
एखादी मादी बघून भोगणं, तिच्यापासून अपत्य निर्माण करणं आणि शेवटी पाय झटकून मरणं, याच्यापेक्षा मनुष्याचं जीवन काही वेगळं नसतं. तो अर्ध जनावरच असतो. पण ज्या वेळेला तो विचार करतोय की मी जनावरासारखा राहणार नाही, मी वरच्या पातळीवर जाणार आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये स्फुरण होतात आणि तो आपलं जीवन मनुष्यासारखं बनवायला लागतो. पूर्ण मनुष्यत्वाला पोचून जाऊ शकतो जर संतांचं मार्गदर्शन त्याला असेल तर. ज्ञानी माणसाचं मार्गदर्शन असेल तर याच कुडीमध्ये, याच योनीमध्ये आपण देवत्वाला देखील पोचू शकतो. तेव्हा हे जे परिवर्तन म्हणजेच पशुजीवनापासून देवत्वापर्यंत परिवर्तन करणं, यालाच आपण काय म्हणतोय, संस्कृती असं संस्करण म्हणतात. बदलणं, परिवर्तन करणं, वरच्या थराला जाणं असं म्हणतात. संस्करण या शब्दाचा अर्थ झाला. संस्करण म्हणजे सम्यक करणं, चांगल्या तऱ्हेने करणं. देव येणार आहेत तर आपण देवघर कसं सजवतो, सुंदर बनवतो. साधू संत येणार आहेत असं म्हटल्यानंतर आपण सगळं झाडून झुडून कचरा बाजूला काढतो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो, रांगोळ्या काढतो, दिवे लावतो, औक्षणासाठी सगळ्या गोष्टी घेऊन येतो, समोरपर्यंत स्वागतासाठी उभं राहतो. ही आपली संस्कृती आहे. हे आपले मार्ग आहेत. कशासाठी? हे आपण कशासाठी करतो? आपलं मन देखील पवित्र व्हावं, आपलं मन देखील शुद्ध व्हावं. तेव्हा भारताचा जो जीवन पद्धती आहे, जीवन पद्धती म्हणजे काय? अरे माणूस काय खातो, काय पितो, कोणते कपडे परिधान करतो, विचार काय करतोय आणि आपलं जीवनाचं प्रयोजन काय ठेवतोय, याला काय म्हणताय? संस्कृती. संस्कृतीमध्ये तुमचं खानपान येतं, तुमचं परिधान येतं, तुमची उपासना पद्धती येते, तुमची जगाविषयीची दृष्टी येते, तुमचं परमेश्वराच्या विषयीचं तत्वज्ञान येतं. तत्वज्ञान, उपासना पद्धती, पोशाख, खानपान, विचार पद्धती, नीतिमूल्य, या सगळ्या गोष्टी संस्कृतीमध्ये येतात. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या प्राचीन परंपरेनुसार त्याच्यामध्ये ऋषी मुनी, साधू संत यांनी पराकाष्ठेची मेहनत घेऊन माणसासाठी बनवलेले आहे. भारतीय संस्कृती सांगते की कुठल्याही प्राण्यांची हिंसा करू नये. बरोबर आहे, हे नीतिमूल्य आहे. तर इस्लाम सांगतो गाय ही खाण्यासाठी आहे म्हणून. ख्रिश्चन लोक बोलतात की डुक्कर हा खाण्यासाठी आहे. तर मुस्लिम मंडळी म्हणतात की डुक्कर हा अत्यंत तुच्छ प्राणी आहे, केळसवाणा प्राणी आहे. तर हे ज्याच्या त्याच्याप्रमाणे ही संस्कृती बदललेली असते. भारतीय परंपरेनुसार तुम्ही प्राण्यांची हिंसा करू नका म्हणून सांगितलेलं आहे. अहिंसक ब्रह्मचर्य, असंग्रह, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह
अशा तऱ्हेने ही 5 मूल्य आम्हाला आमच्या संस्कृतीने आम्हाला शिकवलेली आहे आणि ही आमच्या जीवनामध्ये आपण पाळली पाहिजे. ज्यावेळेला ही आधुनिक संस्कृती आली नाही त्यावेळेला आपण खेड्यापाड्यातली माणसं साधं सुधं जीवन जगायचो, साधी सुधी भाजी भाकरी खायचो, साध्या सुद्धा खूप शेतामध्ये कष्ट करायचो. जितके आपण शिकलेले आहोत ना, जितके आपण शिकलेले आहोत, जितके आपण मोठे होतो तितके आपण हिंसक बनत असतो. आपली मुलं बघा कुठे जातात, काय खातात, काय पितात, याचा जर तुम्ही विचार केला तर ही मुलं पूर्णपणे भारतीय संस्कृतीच्या विरोधी काम करत आहेत. हे तुमच्या लक्षात येईल. भारतीय संस्कृती खाण्यापिण्याविषयी सांगते. सात्विक आहार हा आपला असला पाहिजे. म्हणजे सात्विक आहार म्हणजे काय? सात्विक आहार म्हणजे जे आपण रोज खातो, भाजी पोळी वरण आणि भात असलं तर थोडंसं दही, आणि हेच खाऊन किंवा जाडी वरडी भाकरी खाऊन लोकांनी जीवन काढलेली आहेत. पण विचाराने ही माणसं मोठी होती. साधा गरिबाचा आपल्या खेड्यापाड्यामध्ये राहणारा शेतकरी हा खूप कष्ट करतो शेतामध्ये, जाडं भरड खातो, जाडं भरड पहनतो, पण दिंडीच्या वेळेला नाचत गात धावत भजन म्हणत जात असतो. गळ्यामध्ये त्याने माळ घातलेली असते. सकाळच्या वेळेला जमलं तर त्याला येत असेल तर काकडा म्हणत असतो. संध्याकाळला आणखी नष्टिक असेल तर तो हरिपाठही म्हणतो. आणि रात्रीच्या वेळेला 5 तरी भजन म्हणत असतो. एकादशीला आपण तो उपवास करत असतो, सोमवार करत असतो आणि दिंडीला जात असतो. काही माणसं तर महिन्याची वारी करत असतात. आता तुम्ही मुंबई पुण्याला राहणारी माणसं याच्यापैकी काय करतायत सांगा. तुम्ही धनवंत माणसं आहेत, पैसे असणारी माणसं आहेत, बंगले असणारी माणसं आहेत. मला एक सांगा, तुमची मुलं काय शिकतात, कुठे शिकतात, तुमच्या मनामध्ये जी स्पर्धा आहे ती कशाविषयी आहे मला सांगा. मुलांना तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये पाठवता, मुलांना तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये हट्टाने पाठवता. इंग्रजी शाळेमधून शिकल्यानंतर पहिल्यांदा ABCD त्यांना शिकवतात का श्री गणेशाय नमः शिकवणार त्याला सांगा. क ख ग घ ङ अ आ इ शिकवणार का ABCD शिकवणार मला तुम्ही सांगा. सुरुवातीच्या पासूनच तुम्ही अगदी ज्या वेळेला शिकायचं असते त्याच्यावर संस्कार करायचा असतो आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यावेळेला तुम्ही त्याला काही इंग्रजी माध्यमामधून शिकवणार होतं का? बाकीचे सगळे इंग्रजी शिकलेली माणसं IAS ऑफिसर आणखी बडे बडे ऑफिसर बनलेले. माझा मुलगाही काय इंजिनियर डॉक्टर हे सगळं बनावं. पण तुम्ही मला सांगा की माझा मुलगा चांगला माणूस बनावा, माणूस बनावा, अशा तऱ्हेने तुम्ही कधी विचार करणार आहे मला सांगा. प्रत्येकाला वाटतंय 2 मुलं जरी डॉक्टर झाले तरी तिसरा मुलगा पण डॉक्टर व्हावा असं महाराज सुद्धा म्हणत असतो. महाराज अभिमान करत असतो की स्वामीजी माझे 3 मुलं डॉक्टर झालेले आहेत. अरे बाबा, हा अभिमान तुझा खोटा अभिमान आहे. तू असा अभिमान केला पाहिजे माझा खापर पंडोबा वारकरी होता, माझा आजोबा वारकरी होता, माझे वडील वारकरी होते आणि मी वारकरी आहे, माझी मुलं वारकरी होणार, माझी नातुंड वारकरी होणार आहेत, असा तू अभिमान केला तर मी तुला मानेन. पण तू सांगतोय मला 3 डॉक्टर माझ्या घरामध्ये आहेत, हा कसला अभिमान आहे? तुझ्या मुलाला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठव ना,
नाही पाठवत. तुमच्या मुलींचे वेश बघा ना, जरा वेश बघा, तुमच्या मुलींचे वेश बघा. आमच्यासारख्या माणसांना मान वर करून बघता येत नाही, आम्ही मान खालीच घालतो. आपली वेश, आपली वस्त्र, आपलं परिधान असं असलं पाहिजे की साधू संतांची नजर तुमच्यावर पडली पाहिजे. साधू संतांची नजर तुमच्यावर पडली तर तुमचं कल्याण होणार आहे. आणि साधू संतांनी तुमचा वेश बघितल्यानंतर, साधू संतांनी जर मान खाली घालून घेतली तर काय होणार आहे तुम्ही मला सांगा. का म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना सांगत नाही ही अर्धी चड्डी घातलेली आहे, ही आपली संस्कृती नाही आहे, ही पाश्चात्य संस्कृती आहे. ही फिट पॅन्ट घातलेली आहे, ही आपली संस्कृती नाही आहे, पाश्चात्य संस्कृती आहे. आईला तरी आई म्हणायला लावा ना. त्या आईला आई नाही म्हटलं. त्याने जर स्वामीजीने सांगितलं की बाळा आपल्या आईला आई म्हण बरं का, काकीला काकी म्हण, आणि काकांना काका म्हण, अंकल म्हणू नको, आंटी म्हणू नको. ती आई त्याच्या थोबाडीत देते. त्याने आई, स्वामीजीने सांगितलेलं आहे की तुला आई म्हण म्हणून सांगितलं. हे स्वामीजी जाऊ दे तिथे, मला मम्मी म्हटलं पाहिजे असतो म्हणते, त्या मुलाच्या थोबाडात मारते. ही जर आपली बुद्धी झालेली असेल की आपल्या मुलांना आपण आईला आई म्हणायला सांगत नसू, बापाला बाप म्हणून म्हणायला सांगत नसू, बाबा म्हणायला लावत नसू, डॅडी म्हणायला लावत असू, काकाला अंकल म्हणायला लावत असू. दुसरी गोष्ट सांगतो, जुन्या माणसाने आपल्या मुलांची नावं काय ठेवलेली असतात, काय ठेवायची असतात. रामचंद्र, श्रीकृष्ण, श्रीहरी, श्रीकृष्ण, हनुमंत, मारुती. मुलींची नावं गंगा, यमुना, काशी, गोदावरी, कावेरी, नर्मदा, अयोध्या, द्वारका. ही नावं होती ना पूर्वींची. तुमच्या सुना काय नावं ठेवतात याचा विचार करा तुम्ही. त्यांना ही जर नावं तुम्ही सांगितलीत तर ते तोंड वाकडे करणार असे ते. ही जुनी नावं आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान नाही. ती धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र आहेत, पवित्र नद्या आहेत, पवित्र देवता आहेत. काय रामचंद्राच्या चरित्रामध्ये चुकीची गोष्ट आहे मला सांगून द्या. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कुठली चुकीची गोष्ट आहे मला तुम्ही सांगून द्या. मग त्यांची नावं आपल्या मुलांना का तुम्ही ठेवत नाही. आणि ती ठेवली, आजोबाने एका मुलाचं नाव ठेवलं विठ्ठल, बरोबर आहे. त्याच्या आईने शाळेमध्ये जाऊन त्याचं नाव ठेवलं अक्षय. झालं. तुम्हाला अक्षय म्हणण्यामध्ये, अक्षय नाव ठेवल्याबद्दल तुम्हाला आक्षेप का. माझं विचार नाही की त्या आजोबाने मोठ्या आनंदाने, प्रेमाने, निष्ठेने आणि श्रद्धेने त्याचं नाव जर विठ्ठल ठेवलं की त्याला पुकारताना मला देखील विठ्ठल विठ्ठल नाव घेता येईल. तर मग त्या आईला आक्षेप का वाटला की विठ्ठल नावाचा आक्षेप का वाटला. ही दुसरे आपले शत्रू हे बाहेरचे कोणी नाही आहेत. हे आपली मनस्थिती, अंतःकरणामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, हे परिवर्तनच आपणाला आपल्या संस्कृतीपासून दूर घेऊन जात आहे. आपली तीर्थक्षेत्र आपणाला आवडेनाशी झालेली आहेत. आपल्या पवित्र नद्या आपणाला आवडेनाशा झालेल्या आहेत. आपलं पवित्र देवता आपणाला आवडेनाशा झालेल्या आहेत. आपण नाकम ओरडतो हे जुनं आहे. कुठलाही ख्रिश्चन आपल्या मुलाचं नाव जॉन ठेवतो की नाही, फ्रान्सिस ठेवतो की नाही. ही नावं त्यांच्या संतांची आहेत. कुठलाही मुसलमान माणूस आपल्या मुलाचं नाव मोहम्मद ठेवतो की नाही. हा त्यांचा प्रसिद्ध आहे. अली ठेवतो की नाही, हुसेन ठेवतो की नाही, ठेवतो.
मग आम्हाला ही आता नव्या काळामध्ये किळस का वाटायला लागलेली आहे? कारण आम्ही आमच्या संस्कृतीपासून वेगळे होते. हॉटेलात खाणं, आम्ही एवढी सगळी मंडळी आहोत, बरोबर डबा घेऊन जात असतो. आणि आम्हाला सुद्धा आमच्या आईबापांनी आणि आईबापांनी सुद्धा कुठे प्रवासाला जायचं असेल तर बरोबर शिदोरी घेऊन जायची असते, हे आम्हाला शिकवलेलं. तुम्हाला काय, तुम्हाला प्रवासाला गेल्यानंतर डबे घेऊन जायला तयार नाही, कारण तुम्हाला वडापाव खायचा असतो, मिसळ खायची असते, आणखी काय काय गोष्टी खायच्या असतात. ही जी पुरुष मंडळी आहेत, हॉटेलमध्ये जाणं, मांसाहार करणं, हे वाढतंय की नाही वाढतंय? वाढतंय. आपला वेश बघा. आज ही साधी सुधी मंडळी, धार्मिक मंडळी, सफेद टोपी, पांढरा शर्ट आणि पांढरं धोतर किंवा पांढरी पॅन्ट, हा वेश आहे. हा धार्मिकांचा वेश आहे. हा आमच्या संस्कृतीचा वेश आहे. कोणी नियम केलेला नाही की तुम्ही पांढरं धोतर घाला, तुम्ही पांढरे कपडे घाला, पांढरी टोपी घाला. आज तिथे कोणती 2 माणसं उभी राहिलेली होती, ते बघा तिकडे आहेत. मी रागावतो म्हणून तुम्ही बोलू नका. और वारकरी तुम्ही आहात ना, वारकरी आहेत ना तुम्ही. मग ते हिरवे आणि पिवळे कपडे, बाकीचे सगळे हे जर सफेद कपड्यामध्ये आहेत, तर तुम्ही हिरवे आणि पिवळे कपडे घालून टाळ हातात घेऊन उभे कशासाठी राहतात? कोण तुम्ही? तुमच्यामध्ये काय स्पेशल आहे? तुमच्यामध्ये काय बळ आहे? तुमच्यामध्ये काय पराक्रम आहे की या सगळ्या लोकांचा तुम्ही अपमान करतात आणि तुमची वेगळी हिरवी, पिवळी, निळी असले तुम्ही कुर्ते घालतायत. कोणी सांगायलाही तयार होत नाही, बोलायलाही तयार होत नाही. हे बोललं पाहिजे ना की तुम्ही हे कपडे घालून येऊ नका, दुसरे कपडे घालून या. कीर्तनकारांनी बोलले पाहिजे ना. कीर्तनकारांना मग भीती वाटते की असं जर आपण बोलायला लागलो तर पुढच्या वेळेला आपणाला कोण बोलवेल म्हणून. आणि बोलवलं तर काय मिळणार आहेत? पाकिटे मिळणार आहेत. कीर्तन हा धंदा झालेला आहे. गुरुकुल हा धंदा झालेला आहे. कीर्तन सोहळा हा धंदा झालेला आहे. मोजून दाखवू तुम्हाला. मंडपवाला पैसे घेऊन जातो, आचारी पैसे घेऊन जातो, टाळकरी पैसे घेऊन जातो, मृदुंगवाला मी कलाकार आहे, किती चांगलं वाजवलेलं आहे. अरे काय चांगलं वाजवलं, माईक जवळ ठेवलंय, काम फाटतायत. कीर्तनकाराला पाकिट द्यावं लागतंय. तो मंडपवाला पैसे घेतोय, साऊंडवाला पैसे घेतोय. जे 2 लाख 3 लाख रुपये तुम्ही जमा केले, हे सगळे लोकांना देण्यामध्ये गेले, आचार्याला द्यायला गेलं. म्हणजे हे सगळं काय झालेलं आहे? प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने काय घ्यावं? पैसे घेऊन जावे. गुरुकुलाचे 30-30 हजार 40-40 हजार रुपये फी आहे. काय उपयोग आहे? असल्या धंद्यांचा करून काय उपयोग आहे मला तुम्ही सांगा. ही जी विपरीत वृत्ती आपल्या सगळ्या धर्माच्या मध्ये येते, यांच्याविषयी तुम्ही कीर्तनकारांनो बोलत जावा. बोला, सगळ्या ठिकाणी बोला. स्वतः सुधरा आणि दुसऱ्या लोकांना सुधरत जावा. आज हे सगळ्या हे ज्या काय प्रवृत्ती आहेत, हे सगळं बदलण्यासाठी मोठी माणसं, थोराड माणसं कधी बदलणार नाही, बदलू शकणार नाही. त्यांना ती सवय लागलेली आहे. आपण जर बालकांपासून जर विचार करायला लागलो तर त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होऊ शकेल. लहानपणापासूनच त्यांना आपल्या संस्कृतीविषयी, आपले ग्रंथ, आपले संत, आपली संस्कृत भाषा, आपल्या कीर्तन, आपल्या देवता, त्या देवतांची स्तोत्र, हे सगळं जर शिकवलं, या बालकावर आपण जर शिकवलं, तर ती पुढे सुसंस्कृत होतील ना.
आपली संस्कृती सांभाळतील ना. आणि याच्यासाठी प्राचीन काळामध्ये गुरुकुल ही संस्था होती. आपले सगळे कपडे बदलून शेंडी ठेवून सगळे हे चकोट करून गुरुची सेवा करून गुरुकुलामध्ये राहून आचरण संस्कार या सगळ्या गोष्टी घेऊन गुरुची अनुमती घेऊन 8-10 वर्ष गुरुजवळ राहून मग बाहेर जायचं आणि संसारामध्ये विवेकाने काम करायचं. माणसं त्यावेळेला विवेकी होते. माणसं त्यावेळेला एक दुसऱ्याला समजून घेणारे होते. माणसं त्यावेळेला एकमेकाला मदत करणारी होती. ग्रामीण भागामध्ये तुम्ही जावा, सांगत असतात तुझ्या पंक्तीला मी आले तर माझ्या पंक्तीला तुझ्या. शहरातली कोणी आहे का बाईने जर पंगत घेतलेली असेल ती सांगते स्वामीजी मला कोणी बायच मिळत नाही, कोणीच माझ्या मदतीला येत नाही. हे कसं काय, कशामुळे असं होतं? ते पैसे किती तुम्हाला घ्यायचे ते घ्या, 2000 घ्या, 4000 घ्या, 5000 घ्या. पैसे काय खायचे असतात का? त्या ठिकाणी अन्न हे महत्वाचं असतं. गुरुकुलाच्या पोरामध्ये तोंडामध्ये अन्न घालणं हे महत्वाचं असतं. पण त्या ठिकाणी माझ्याजवळ बाया नाही, माझ्याजवळ मदत करायला कोणी माणसं नाही आहे. मी माझी 7 माणसं घेऊन येऊन तुम्ही सगळे जेवण करा आणि मी माझे 7-8 माणसं तिथे जेवायला येऊ, अशी जर वृत्ती असेल तर धर्मकार्य कसं काय चालणार आहे? पैशाने धर्मकार्य चालत नाही, बंगल्याने धर्मकार्य होत नाही. त्या ठिकाणी तुमची मनोवृत्ती सेवाभावाची मनोवृत्ती असते. बघायचं असेल तुम्ही अमृतसरला त्या गुरुद्वारामध्ये जाऊन बघा, किती ती फेटीवाली माणसं किती सेवा करत असतात. प्रत्येक जण चपात्या करत असतो, भाजी करत असतो, भाजी चिरत असतो. पाहुण्यासारखी ती मंडळी जात नाही, त्यांच्यामध्ये सेवाभाव असतो. हा सेवाभाव महत्वाचा असतो. आम्ही किती धन दिलं याच्यापेक्षा तुम्ही किती सेवा केली हे महत्वाचं. स्वामीजी धन देणं ही सेवा नाही का? धन देणं ही पण सेवा आहे. धन पण आवश्यक असतं, पण तुम्ही मनाने कायेने वाचेने किती सेवादारी बनलेला आहे हे महत्वाचं असतं. गुरुकुलामध्ये ठेवायचं झालं, माझ्यावर सध्या जो वाद चाललेला आहे त्याच्यामध्ये वाद केलेला आहे काय, स्वामीजी तुम्ही गुरुकुल केलेला आहे, त्या गुरुकुलामध्ये महार लोकांना मांग लोकांना चांभारांना प्रवेश द्याल की नाही द्याल? त्याच्यावर मी काय उत्तर द्यायचं सांगा मला? यतींद्र कुठे आहेत? ते यती महाराज कुठे आहेत? सांगा, याचं उत्तर काय द्यायचं? हो मी घेतो, घ्यायला तयार आहे. जातीभेद मानायचे की नाही? जातीभेद मानण्याचे काळ गेलेला आहे. हा नवीन काळ आहे आणि या नवीन काळामध्ये कोणी कोणाचा स्वाभिमान दुखवून घेऊ इच्छित नाही. प्रत्येक जण मोठा झालेला आहे, शिकलेला आहे, सवरलेला आहे. तेव्हा तुम्हाला जातीवरून तुम्ही कोणाला कमी लेखू शकत नाही. आणि हे तुम्ही जर समजून नाही घेतलं तर हा धर्म गोत्यात आल्याशिवाय राहणार नाही. बस बघ बस बस. आज तुम्ही बघा, आज तुम्ही कार्यक्रम घेतलेले, मुंबई पासून तुम्ही मंडळी आलेली आहेत. गावात आदिवासी मंडळी आहेत की नाही? आहेत. कोळी मंडळी आहेत की नाही? आहेत. बरोबर आहे. तुम्ही सगळ्या नटून थटून आलेल्या आहेत. पण त्या आदिवासी बाया, कोळी बाया आणि इतर कोणी समाजाच्या असतील त्या बाया आल्यात का? त्यानं बोलवलं का? नाही बोलवलं. बरोबर आहे. का? त्यांचे कपडे विचित्र असतात. शेतामध्ये काम केल्यानंतर त्यांचे घामाने त्यांचे कपडे भिजलेले असतात. धूळ त्यांच्यामध्ये बसलेली असते. ही उच्च नीतीची भावना आता कोण ब्राह्मण करतोय का? ही आपल्या मनामध्ये बसलेली भावना आहे. माझं गुरुकुल आहे, इथे वेदाचं
उपनिषदांचं ज्ञान मी माझ्या मुलांना देतोय. एकही मुलांना तुम्ही विचारून घ्या, वारकऱ्यांनो, कीर्तनकारांनो, लक्षात घ्या, माझ्याकडे कोण मुलं येत आहेत? एकही ब्राह्मण नाही माझ्याकडे. सगळे मराठा किंवा बंजारी किंवा पांचाळ किंवा अन्य जातीमधली अशी मुलं माझ्याकडे शिकायला येतात. 6-7 वर्ष माझ्याकडे शिकतात आणि धन्य होऊन, मोठी होऊन स्वतःचे कीर्तन करतात, प्रवचन करतात. माझ्याविषयी व्यक्तिगत मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतोय की आदिवासी मंडळी तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये घेणार का नाही घेणार आहे? त्यांना शिकवणार का नाही शिकवणार आहे? कोळी मंडळींना तुम्ही शिकवणार आहेत की नाही? अरे ते आपले बांधव आहेत की नाही आहेत? का त्यांना बाहेर, तुम्हाला हिंदू धर्माच्या बाहेर टाकणार आहे तुम्ही त्यांना? ते जर आपले बांधव आहेत, त्यांना जर तुम्ही प्रेम दिलं नाही तर ती मंडळी फादरकडे जाणार. आणि फादरकडे जाऊन जॉन, फ्रान्सिस वगैरे अशा तऱ्हेने नावं धारण करून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. ही मनोवृत्ती तुमची बदला की हे आमचे भाऊ आहेत, हे आमचे धर्म बांधव आहेत. तुम्ही इथे काही कार्यक्रम घेतला तर तुमची इतकी मंडळी, मूठभर मंडळी आलेली आहे आणि गावात किती मंडळी आहेत? ती येत नाही तर घरामध्ये जावा, तुम्ही त्यांच्यावर प्रार्थना करा, बोला, या तिथे कार्यक्रम आहे, जेवायला या असं सांगा ना. एवढा खर्च करताय तुम्ही, कुटियेसाठी एवढा तुम्ही खर्च केलेला आहे. ते आपल्या गरीब बांधवासाठी तुम्ही कीर्तन केलं है ना, पण व्यवहारामध्ये वागणूक आपली, व्यवहार ज्याचा बरोबर असेल त्यालाच बोलायचं काय अधिकार आहे. आम्ही व्यवहार तशा तऱ्हेने केलेला आहे. तुमच्या गुरुकुलामध्ये ही साधी सुधी आजूबाजूच्या परिसरामध्ये येणारी जी गरीब माणसं आहेत, जी आदिवासी माणसं आहेत, जी कोळी माणसं आहेत, त्यांना तुम्ही गुरुकुलात घेणार आहेत का नाही घेणार आहेत? तुम्ही म्हणाला आली तर घेऊ, नाही, प्रेमाने त्यांना बोलवा, त्यांच्याकडे जावा, त्यांना सांगा आम्ही तुम्हाला घेतो गुरुकुलामध्ये, या, हे गुरुकुल तुमच्यासाठी आहे, या म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही जालन्यामधून, मराठवाड्यामधून इथ्या गुरुकुलामध्ये मुलं आणणार आणि इथल्या आजूबाजूच्या प्रदेशामधल्या मुलांना तुम्ही तुमच्या गुरुकुलामध्ये येणार नाहीत तर आपलं कार्य व्यर्थ झालं ना. तुम्ही जर आश्रम आदिवासी भागामध्ये स्थापन केलेला आहे तर मग कुठलाही आश्रम जो चालत असतो तो स्थानिक माणसांच्या प्रेमाने, कार्याने, मदतीने चालत असतो. आणि जे स्थानिक माणसाने जर तुमच्या बाजूने राहिली नाही तर आश्रम फाश्रम काही चालत नाही. आमचा अनुभव आहे स्वतःचा. तेव्हा स्थानिक मंडळींची तुम्ही मदत केली पाहिजे. कोणी श्रीमंत मंडळी आपल्या बाजूने राहिले म्हणून आश्रम चालत नाहीत, गुरुकुल चालत नाहीत. मी तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतोय. किती आश्रम बघा, किती गुरुकुल नाव ठेवलेली बघा, मोठे मोठे बिल्डिंग बनवलेले आहेत, झाडू मारायला माणसं नाही त्याच्यामध्ये. काय उपयोग आहे त्याच्यामध्ये? याच्या उलट मी सांगतोय, माझ्याकडे 120 मुलं आहेत, वेदांतांची 30 मुलं आहेत आणि बाकीची सामान्य माणसांची मी जाती विचारत नाही. शेंडी आहे की नाही विचारत नाही, जानवा आहे का मी विचारत नाही. काय बोला, तुला शिकायचंय का शिक, संस्कृत माझ्याकडे शिकावं लागेल, शिकायचं असेल शिक, मी तुला शिकवतो. शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत ती येतात, 3 वेळेला प्रेमाने खाऊ घालतो आणि खाऊ घालण्याजवळ माझ्याजवळ पैसे नाही आहेत, माझ्याजवळ मोठी मोठी माणसं नाही आहेत, आमदार खासदार माझ्याजवळ नाही आहेत, पण माझ्या पाठीमागे सगळ्या परिसरामधले 1000 माणसं आहेत,
1000 माणसं आहेत. आणि हे 1000 माणसं मला 3 वेळेला जेवू खाऊ घालतात. 22 वर्ष झालेले आहेत. 22 वर्षापासून ही माणसं मला जेवू घालतात. पद्धत निर्माण केलेली आहे की एक वेळचं फक्त जेवण द्यायचं, एक वेळचं जेवण द्यायचं, बस. आम्ही दुसरं काही मागत नाही, पैसे मागत नाही, दुसरं काही नाही. माई एक वेळचं जेवण दे, फक्त तू स्वतः ये, आमच्या आश्रमामध्ये 4-5 महिला घेऊन ये, बनव आणि आम्हाला खाऊ घाल. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देतो. त्या मुलांना घरी जेवढं नाही मिळणार त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं जेवण आम्ही देतो. आणि हे चांगलं जेवण देण्याची आमची शक्ती नाही, आमची शक्ती नाही. ती आजूबाजूच्या परिसरामधली 1000 माणसं आम्हाला काय करत असतात, पोसत असतात, आमची काळजी घेत असतात, आमचं दुखलं खुपलं बघत असतात आणि आम्हाला जगवत असतात. आणि त्यांच्या प्रेमावर आम्ही हे गुरुकुल चाललेलं आहे. 22 वर्ष झालेली आहे. मी तुम्हाला सांगतोय की श्रीमंतांच्या अपेक्षेवर तुम्ही राहू नका. श्रीमंताच्या अपेक्षेवर तुम्ही राहिला तर तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी मंडळींनी एवढा जरी तांदूळ दिला तरी तो घ्यावा, थोडीशी डाळ दिली तरी घ्यावी, कोणी ज्वारी दिली घ्यावे, त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवावे, त्यांना इथे जेवू खाऊ घालावं, त्यांना प्रेमाने वागावं, हिडीस करू नये. त्यांच्या मुलांसाठी काही कार्यक्रम शिबिरं घ्यावीत. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. गुरुकुलामधून बाहेरून माणसं आणण्यापेक्षा, मुलं आणण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही जाऊन प्रचार करून मुलं आणा. त्यांना आपल्या वारकरी संप्रदायाचं शिक्षण द्या, त्यांना चांगलं जेवण खाऊन घाला. ह्या माणसाकडे मी सोपवलेलं आहे जेवणाचं, मी काही त्याच्यामध्ये लक्ष देत नाही असं म्हणणं योग्य नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये जो प्रमुख आहे त्याने गुरुकुलामध्ये लक्ष दिला पाहिजे. त्या पोरांना बरोबर अन्न मिळत आहे की नाही, त्या पोरांची भाकरी करपलेली आहे की नाही, त्या पोरांच्या डाळीमध्ये एक पसाभर डाळ आणि 2 बादल्या पाणी आणि जळजळीत तिखट एवढेच आहे का, की चांगलं व्यवस्थित बनवलेलं आहे. हे ज्यावेळेला गुरुकुलाचा प्रमुख हा दुसऱ्यावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष बघेल त्याच वेळेलाच गुरुकुल चांगली होतात. स्वतःच्यासाठी सोयी करण्यापेक्षा गुरुकुलातल्या मुलांसाठी तुम्ही सोय करा. गुरुकुलातली मुलं जमिनीवर झोपता कामा नयेत, त्यांच्यासाठी बाधा असल्या पाहिजेत. आणि जर शक्ती असेल तर गाद्याही आणून द्या, शक्ती असेल तर उशाही आणून द्या. आम्ही आणून दिलेत ना, तुमच्यापेक्षा आम्ही दरिद्री आहोत, गरिबी आहोत. तेव्हा गुरुकुल जर चालवायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतः, जशा तऱ्हेने मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही तशा तऱ्हेने स्वतःच्या प्रयत्नावाचून गुरुकुल चालत नाही. दुसऱ्याच्यावर तुम्ही गुरुकुल चालू ठेवणार तर ती गुरुकुल चालू शकत नाही आहेत. दुसऱ्या माणसावर तुम्ही ती ठेवणार असाल तर ती गुरुकुल चालू शकत नाही. गायनासाठी तुम्ही वेगळा माणूस ठेवणार असाल तर तो पहिल्यांदाच मागणार आहे की 1.5 लाख रुपये द्या वर्षाला, दर वर्षाला 1.5 लाख रुपये द्या. मृदुंग वाजवण्यासाठी शिकवून ठेवणार असाल तर तोच माणूस सांगणार आहे की मला 1.5 लाख रुपये द्या. प्रत्येक गोष्ट जर विकतच घ्यायची आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यायचे आहेत, तर ही माणसं काही संत मंडळी नाही आहे. ही मंडळी सुद्धा गृहस्थच मंडळी आहेत आणि त्यांची मुलं बाळ आहेत. तर ते फुकट कशासाठी तुमच्याकडे काम करणार? तुम्ही जर फुकट लोकांना शिकवलं तर ती मुलं मोठं झाल्यानंतर तुमच्यासाठी फुकट काम करतील किंवा कदाचित नाही करतील, पण तुम्ही संस्कार तरी करणार. बाबा रे, तू फुकट खाल्लेला आहेस, फुकट शिकलेला आहेस,
7-7, 8-8 वर्ष राहिलेलं आहे. आता काही वर्ष तरी फुकट काम कर, पैसे मागून घेऊ नको त्याच्यासाठी. गावाच्या आसपास जो आहे त्या ठिकाणी मृदंग वाजवायला गेलात तर त्यांना सांग, तुम्ही मला जेवण खाण दिलेलं आहे, मी काही तुमच्याकडून पैसे घेणार नाही. और गायनासाठी टाळ वाजवण्यासाठी, मृदुंग वाजवण्यासाठी सप्ताहामध्ये पैसे द्यावे लागतात. किती दैव दुर्विलास आहेत म्हणून सांगा. मी 100 मुलं तयार केली आहेत. माझी 10 मुलं मृदंग वाजवणारी तयार झालेली आहेत, 10 मुलं गायन करणारी तयार झालेली आहेत. ओ जे तुम्ही पेराल ते तुम्ही कापाल ना. म्हणून तुम्ही गुरुकुल तुमचं स्वतःचं तयार करा. त्या गुरुकुलामध्ये प्रेमाने शिकवा, सगळ्या गोष्टी त्यांना प्रेमाने शिकवा. पोट भरण्याच्या गोष्टी शिकवू नका, परमार्थाच्या गोष्टी शिकवा. टेक्निकल शिकू, हे शिकू, ते शिकू, असल्या काही गोष्टी करू नका. परमार्थाच्या गोष्टी शिकवा. टेक्निकल शिकवण्याची गरज नाही. टेक्निकल शिकायचं असेल तर टेक्निकल संस्थांमध्ये जातील ती पोरं. गुरुकुलात कशाला येतील? गुरुकुलात जी पोरं येणार आहेत ती देवासाठी आहे, देव बांधण्यासाठी येणार आहेत, परमार्थासाठी येणार आहेत. आणि त्यांना परमार्थाचं शिक्षण दिलं पाहिजे. मृदुंग वाजवायचा तो देवाला देवाचं प्रेम प्राप्त करण्यासाठी, न की धंदा करण्यासाठी, बायकोचं पोट भरण्यासाठी. गायन करायचंय ते देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी आहे, न बायकोला दागिनं करण्यासाठी करायचं. कीर्तन करायचं आहे ते प्रबोध व्हावा आणि देवाची प्रीती मिळावी म्हणून कीर्तन करायचं आहे. आपल्या घर, आपला फ्लॅट, आपला जमीन जुमला मिळवावा याच्यासाठी करायचं नाही आहे. ही गोष्ट, अशी गोष्ट तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही. कारण तेरी भी चूप मेरी भी चूप असते. बरोबर आहे ना? तू बोललास, मला बोललास ना, मी तुझा बाहेर काढतो म्हणून. माझा बाहेर काढायला किती काय काढायचं असेल ते. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर आपण, तुम्ही यतींद्र कुलतिलक आहेत, यती म्हणून घेतात, मग कुटियामध्ये राहा ना आणि हे सगळं मुलांना द्या. याच्यामध्ये माझं काय म्हणणं आहे, चुकीचं आहे मला तुम्ही सांगून द्या. जो गोरगरीब मुलगा तुमच्याकडे आई बाप सोडून येत असतोय, त्याला व्यवस्थित झोपण्यासाठी काहीतरी साधन करून द्या, राहण्यासाठी काहीतरी चांगलं साधन करून द्या, जेवणाचं चांगलं जेवण द्या. तुम्ही आपल्या पोरावर जशा तऱ्हेने प्रेम करता तशा दुसऱ्याच्या पोरावर प्रेम करा ना. करा तुम्ही. का नाही करणार तुम्ही? करा. तुम्ही तेलवाली मस्त भाजी खायची आणि त्या पोरानं तिखट घातलेलं पाण्याची डाळ लिहून द्यायची, ही शोभत नाही. मी बोलतोय हे अनुभवाने बोलतोय. वेगवेगळ्या गुरुकुलामध्ये गेल्यानंतर जी गोष्ट मला दिसते ती बोलतोय. तुम्ही स्वतः लक्ष घातलं मुलावर, प्रेमाने मायेने त्यांना जवळ केलं, ती मुलं मोठी होतील, तुमचे ऋणी होतील आणि पराक्रमही करतील. हे झालं गुरुकुलाबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल. माझं तुम्हाला हात जोडून सगळ्यांना सांगणं, ज्याने माझं ऐकलं असेल त्याने आपल्या सुनांना समजावून सांगा, त्याने आपल्या नातरुंडांना देवतांची नावं द्या, त्याने आपल्या मुलांना तीर्थाची, तीर्थक्षेत्राची, पवित्र नद्यांची नावं द्या. कीर्तनकारांनो तुम्ही याचा प्रचार करा. त्या राजकारणाचा अजेंडा चालू नका आणि फुकटचे विनोद करत बसू नका. आपल्या संस्कृतीविषयीच्या गोष्टी जर तुम्ही समजावून सांगणार असाल तर तुमचं कार्य महत्त्वाचं ठरेल. लोक बोलवो न बोलवो, आपणाला जे कळतंय, आपणाला जे समजलंय, शास्त्राच्या अभ्यासाने आपण जे जाणून घेतलेलं आहे ते लोकांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे. ज्या वेळेला मोका तुम्हाला येईल त्यावेळेला. नाही बोलवलं तर त्यांची इच्छा, काय हरकत नाही. तेव्हा तुमच्या मुलांना आईला आई म्हणायला लावा, बाबाला बाबा म्हणायला लावा, काकाला काका म्हणायला सांगा, काकीला काकी म्हणायला लावा, आजीला आजी म्हणायला लावा, आजाला आजा म्हणायला लावा, आजोबा म्हणायला लावा. आपले वेश मुलीला सांगा की अर्धी चड्डी घालतेस, काय घालतेस तू?
आपल्या मुलींना सांगा की तुला शिकायचं असेल तर आपल्या वेशामध्ये तुम्हाला जायचंय. ती मुसलमानीन बाई बोलते ना, काय बोलते, हिजाब घालून आली, परीक्षेचा वेळ होता आणि त्यावेळेला परीक्षकाने तिला नाकारलं. हिजाब घालून आले, तुला मी घेणार नाही, प्रवेश घेणार नाही. तिने फाटकन सांगितलं, रागाने सांगितलं, उडत जाऊन दे तुमची परीक्षा, मी माझ्या धर्माचं काम करेन, मी हिजाब घालूनच येईन, तर प्रवेश देणार असाल तर दे. आपण इतके लाचार, आपण इतके धर्मविरोधी कसे काय झालेले आहेत मला समजत नाही. एक आपला रंग सोडल्यास आपण सगळे काही इंग्रज बनण्याची स्पर्धा करतोय, इंग्रज बनण्याची स्पर्धा करतोय. मी तुम्हाला नाही बोलायचं, तुम्ही जे सफेद वस्त्र घालून, गळ्यात माळा घालून, टोपी घालून आलेले आहेत यांच्याविषयी नाही बोलतोय, मी बोलत नाही आहे. मुंबई, पुण्याची, शहराची, सगळ्या ठिकाणची जी माणसं, आधुनिक माणसं, शिकलेली माणसं, नोकरी करणारी माणसं आहेत, यांच्याविषयी मी बोलतोय. हे काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, आपण कुठे जात आहोत. फक्त काळा रंग बदलता येत नाही, तो बदलता आला असतो तो 100% आपण इंग्रज झालेलो असतो. इंग्रज बनण्याकडे आपली स्पर्धा चाललेली आहे. भारतीय आपण कधी बनू, मला वाटतं वेळ झालेला असावा. बरोबर आहे. आणि पुन्हा त्याच गोष्टी केल्यानंतर त्याचा कंटाळा येतोय. मला तुम्ही माफ करा, हा माणूस कशासाठी याला बोलवला, आपण काहीतरी 4 चांगल्या गोष्टी सांगाव्यात म्हणून बोलवलं. आम्ही एवढं कार्य आरंभ केलंय, त्याची त्याने स्तुती करावी म्हणून केलेलं आहे, बोलवलेलं होतं. हे सगळं माणूस काहीतरी विचित्रच बोलतोय. मला माफ करा, मला दुसऱ्या वेळेला बोलवू नका. सगळीकडे सांगून द्या हे विघ्न आहे, ह्याला बोलवू नका. हे आम्हाला बोलायला, दुसरीकडे जाणं आणि बोलणं, हे सगळे आम्हाला उपाधी वाटते, उपाधी. त्याच्यामुळे न बोललं तर काय करणार. ह्या लोकांना जे ही आहेत, ही कीर्तनकार मंडळी आहे, ह्यांना न बोललं तर दुःख होतं, न बोलावलं तर दुःख होतं. तो दिवस ज्या दिवशी कोणी बोलावणारा आला नाही, तो दिवस सुटकासारखा असतो. आणि बोलवल्यानंतर त्यांना आनंद होत असतो. आम्हाला बोलवलं तर त्या शिक्षणापासून, पाठापासून आम्हाला दूर झालं म्हणून दुःख होतं. ज्याची त्याची वृत्ती आहे. ठीक आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.